फ्रेंड दीपाली बघा कुठे चढलेली, साडी बघत आहे. वा 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 छान, इतकी ऍक्टिव्ह आहे माझी बाईक. सरळ अलमारीवरच चढली. नाही का, खूप काळजी करते माझी तू. थँक्यू. कुठली बॅग? आम्ही फक्त 2 दिवसासाठी जातो, पण एवढं सामान राहते. भंडाऱ्याचं आहे ते, मम्मीला द्यायचं. ते भंडाऱ्याचं आहे ते, मला द्यायचे कपडे. हा स्पीकर मग आता चाबी घेतली. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. येस, तर आता वाजले मॉर्निंगचे 10:30 आणि जियाना आणि मी आम्ही चाललो आईबाबांकडे. प्रणव घरीच ऑफिस करणार आहे आणि मग तो पण दुपारी येईल. तर आम्हाला आहेत थोडेफार, आज होळीच असल्यामुळे घरचे कामं आहेत, तर आईंना हेल्प करायची आहे म्हणून मी आणि सियाना लवकर चाललो. तर येस, आम्ही दोघींनी पण चंपी केली आहे, तिथे जाऊन आंघोळ करू आणि मग पुढे काय होते मी सगळं तुमच्याबरोबर आज शेअर करेल. तर तुम्ही ब्लॉगला असंच कंटिन्यू करा. माझ्या हातात वेगळं आहे, इकडे इकडे, आणि अजून तू वेगळं घेऊन येणार आहे. पण जियानाचंच जास्त सामान आहे. ती पिशवी राहिली एक मधली, हा ती पकडलीच नव्हती. जियाना कुठे चाललो आपण? कुठे? एक पिशवी पकड ना तू, डब्बा पकड. हा चल. व्हेरी गुड, होल्ड इट. हा आपल्याला आजीला द्यायचा आहे. ओके, तू कधीपर्यंत येशील? ते नाही, आता बघतो कॉल काम त्याच्यानंतर. तिथे नेट आहे का बघतो. चालेल, मला वाटतं मी फोन नाही घेतला. ओ, ऊन लागत आहे का तुला? हा, ऊन लागते बाळा. इकडे होऊन जा ना मग. इकडे होऊन जा थोडीशी. जियानाचे आबा आले जियानाला घ्यायला. जाते ते बघ ना, आले ना. घरीच येते. सामान खूप आहे की नाही, म्हणून म्हटलं हिला घ्यायला या. आमचं काहीच नाही, आम्ही जेवण करून घ्या. नाही नाही काही गरम गरम करून घे म्हटलं. जरा काय इनी रात्री काय केलं माहितीये का? रात्री 12 वाजता मला प्रणवने क्रीम दिली लावून. झोपीत होती मी, मला याने क्रीम लावून दिली. मला तर ही त्याच्याकडे आपली क्रीम घेऊन गेली. तू मला लावून दे. आम्ही व्हॅसलीन लावतो ना, कसं तिचं लक्ष लागतं. त्यात बोट टाकते, व्हॅसलीन होटाल लावतो आम्ही. आंघोळ घेतात कसं तिची नजर जाते इकडे होती. मग प्रणवनी तिला बसून पूर्ण क्रीम लावून दिली, तेव्हा झोपली ती. येस, इथे संध्याकाळच्या पुरणची तयारी सुरू आहे आणि पुरण लावलेलं आहे. डाळ शिजून झालेली आहे, साखर टाकलेली आहे. गुड इव्हनिंग एव्हरीवन. तर येस, माझा ऑफिस आटोपलेलं आहे आणि आता चालू आहे स्वयंपाकाची तयारी. तर येस, उद्यापासून आहे सुट्ट्या, मोठा विकेंड आहे, फ्रायडे सॅटर्डे संडे. तर आज आईबाबांकडे थांबणार आहे. उद्या निघणार आहे आम्ही भंडाऱ्यासाठी मम्मी पप्पांकडे. त्यांना उद्या भेट देऊन देऊ आणि त्याच्यानंतर कुठे फिरायला जाऊ. बघू कसा प्लॅन बनतो, हा नक्की तुझ्यासोबत आम्ही शेअर करू. पण आज आहे होळी आणि त्यासोबतच जे काही पक्वान आहे ते सगळे दीपाली आणि आई बनवत आहे. तरीच याच्यामध्ये सगळे स्वादिष्ट असं तुम्हाला मी काल सांगितलं पुरणपोळी. तर ती दीपाली आणि आईने ऑलरेडी पुरण भिजवलेलं होतं, त्याच्यामुळे ते काही शूट करू शकले नाही. बट येस, आता आहे पनीरची भाजी आणि बाकीची सुद्धा अदर आयटम्स. तर बघूया आई पुरणपोळी कशी करते हे सुद्धा तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये आम्ही दाखवू. तर येस, तुम्ही या ब्लॉगला असंच कंटिन्यू करा, असंच आम्हाला प्रेम देत राहा. आणि येस, ते प्रिपरेशन चालू आहे पनीर भाजीची. कोणतं पनीर आहे?
म्हणजे कोणती पनीरची भाजी आहे? पनीर टिक्का मसाला बनवते. ओके. आणि काय बनणार आहे अजून? आज बनणार आहे दही वडे, पुरणपोळी. अच्छा, दही वडे पण आहे. ओके. आणि पुरणपोळी, आईची पुरणपोळी. हे पुरण आहे का ग? तर हे पुरण रेडी आहे. मेनू आहे हा पनीरची भाजी, त्याच्यानंतर दही वडे, पुरणपोळी आणि भाजी, पापड आणि वरण भात. ह्या गोष्टी तर मॅन्डेटरी असतातच. तर येस, तर काही गोष्टी लागल्या तर मला ॲज अ बॅकअप रिसोर्स त्यांनी ठेवलेलं आहे. तर काही लागलं तर मला पटकन जाऊन आणून द्यावं लागेल. जसं दीपालीने सांगितलं की पनीर टिक्का मसालाचं पॅकेट मला लागेल, तर ते मला जाऊन घेऊन यावं लागेल. अजून काही गोष्टी राहिल्या तर एक सोबत घेऊन येईल. तरीच तुम्ही ब्लॉगला असंच कंटिन्यू करा. आरामाला येते ही इकडे, खूप कामं करते ना, जिकडे आराम करते. जियानासाठी बनणार होते. ये जियाना इकडे ये, खेळू आपण. काय खाताय? कसं आहे चांगलं दिसत. तुला हो म्हणायचं. येस. माझी भल्ला बनवताय का? नाही का बरं? नाही, दही वडे. भल्ला. हो, भल्ला. चापट बनवावं लागते आईची वडे. याच्याच वडे चापट राहतात. पण त्याच्यात दही असं गाडं ठेवावं लागते. आपण थोडं एकदम हे ठेवतो ना, पातळ ठेवतो इथे. म्हणजे घट्ट एकदम त्याच्यावरच टाकायचं ते. हा. इथे काय केलं तू? आता कणिक आहे पोळ्याची. पोळ्याची कणिक आहे. हे काय आहे? कणिक. तेल टाकलं. व्हेरी गुड. आता तळत आहे. आता वडे. ओके. म्हणजे तू ते तळशील आणि डायरेक्ट दह्यात टाकशील का? ओके. सॉफ्ट होतो. लोक पाण्यात टाकते. अच्छा, नाही, पाण्यात ते सॉफ्ट करायसाठी टाकतात ते लोक. पाण्यात मीठ टाकते, जिरं टाकून देते, हिंग वगैरे टाकते. पिळून काढते, मग हे खायच्या काढून ठेवून देते पिळून बोफेमध्ये वगैरे. जिथे बल्क ऑर्डर राहते तिथे है ना दीपाली? मग टाकून जाते थोडे थोडे. चहा उरलाय ना ग? तू पिली नाही का ग? तो गोड असेल ना तो खूप. ऑप्शन पा फिक्का करायचा. दूध टाकला तर फिक्का होते, पण साखर नाही. साखर कुठे? आता दीपाली फेटत आहे. हा, फेटणं म्हणते ना. आईने फेटलं. ओके. बात काय म्हटलं?
दीपालीला किती दिवसापासून मागे लागलो तुम्ही मी आता बनवणारच होते म्हणजे डब्बा पाठवेल. हा मला म्हणते नाही आईला खोकला आहे म्हणते. म्हणूनच त्याने मला बनवून नाही दिले. म्हटलं नाही. टेस्टिंग वेदर तेल इज गरम और नॉट. सुटत नाही. ह्या मिक्सचर मध्ये काय काय टाकलेलं आहे? मिरची, जिरं, कोथिंबीर आणि मीठ. चवीपुरतं मीठ. परत टेस्ट केलं तू? दहीवडा म्हणतो दीपाली मत छोडो म्हणजे. कहन दीपाली वन मोर टाइम पा डेमो देतो मी तुम्हाला आता. सोड नाही टेस्टिंग. दीपाली मत छोडो असं म्हणतो तो की मत खाओ. प्रणव म्हणजे मत खाओ असं म्हणतो तो. मत छोडो नाही म्हणत. छूट नहीं रहा है ना आपके हाथ से. छोड़ो. जिम खा के बड़े मत खाओ म्हणते प्रणव. जाने तो एक दिन चीट डे है आज हमारा. आज पूरनपोळी खाएंगे, दही वड़ा खाएंगे. येस, आता आम्ही झालो रेडी. आई बाबा गेलेत खाली पूजा करायला आणि जियाना प्रणवनी आम्ही आहो वर. आता आम्ही जाऊ टू व्हीलरनी फिरायला आणि मग घरी आल्यानंतर जेवण करू. काय आणि इकडे जियाना बघू. जरा काय करते बाळा? काय आणि घर म्हणजे बघा कसं झालेलं आहे जियानामुळे. काय सगळं घाण केलं तू. पनीर, दही वडा, पोळी.